होईल. आपण ह्या 14व्या श्लोकाच्या नंतरच्या ओव्या तिथपर्यंत आलो होतो, बरोबर आहे? 14 म्हणजे 15. आता ऐक निष्पाप आता ही जे सर्व विवेचन आहे हे तपाबद्दलचं आहे. आणि आधी त्यांनी 3 प्रकारची जी तप आहेत, शरीर, मन आणि वाचा, ह्या 3 प्रकारे आपलं जे तप होतं त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ते आपण जी 14व्या किंवा 15व्या ओवीपर्यंत 14व्या ओवीपर्यंत जो काही भाग पाहिला त्याच्यामध्ये शारीरिक तप कशाला म्हणतात तर त्याचा उल्लेख आहे की काही म्हणजे आपण शरीराने आपण तीर्थयात्रा करतो किंवा देवाला नमस्कार करतो किंवा जे काही आणि मुख्यतः त्यांनी दिले माता पितर हा तर सर्वात महत्त्वाचा गुरु आहे, महान गुरु. आणि त्यांची सेवा करणं, आणि सेवा ही शेवटी शारीरिकही मुख्यतः असते. तर त्यामुळे हे जे सगळं आहे हे शरीराने ही सगळी कर्म होतात म्हणून त्याला शारीरिक असं म्हटलेलं आहे. आता पुढे ते आपल्याला सांगणार आहेत. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते. म्हणजे ह्यानी वाणीनी किंवा शब्दांनी त्याच्यामध्ये आता 15व्या श्लोकानंतरची पहिली ओवी सोडा एक उदाहरण दिलं आहे आणि इतकं काही अगदी ते आवश्यक आहे असं नाही म्हणून 17वी ओवी आपण पाहतोय. तैसे न दुखविता सेजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखीजे बोलणा जिये. म्हणजे आता या ठिकाणी सेजे हा जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ आपला जोडीदार असा होतो. आपला जोडीदार मग तो आपला पती असेल किंवा आपल्याबरोबर कायम असणारं कोणीही असू शकतं, मैत्रीण असेल, कोणीही असेल. तर अशा प्रकारे जे असा जो आपला जोडीदार आहे, पण मुख्यतः सेजे म्हणताना पती हे त्याचा उल्लेख आहे किंवा तो एक अभिप्रेत आहे. आणि त्याच्याशी कसं बोलायचं, तर बोलणं कसं असलं पाहिजे, तर सुख निपजे ऐसे साधुत्व का देखीजे. म्हणजे त्या बोलण्यामध्ये त्या दुसऱ्या माणसाला सुख लाभलं पाहिजे. तो दुखावला तर गेलाच नाही पाहिजे, परंतु त्याला सुख लाभलं पाहिजे. अशा प्रकारे त्याच्याशी बोलणं हे वाङ्मया किंवा म्हणजे वाणीचं तप झालं. पुढे आता ते समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण चांगलं आहे, ते घेऊया. पुढचं 18वी ओवी. पाणी मुदल झाडा जाय तृणते प्रासंगीच जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. म्हणजे आपण झाडाच्या मुळांना पाणी घालतो, परंतु त्याच्यामुळे ते झाड तर वाढतं पण आजूबाजूचं तृणही वाढतं. तर तसंच एका बोलिले होये सर्वाही हित. तर अशा प्रकारे चांगलंच बोलावं की ज्याच्यामुळे लोकांचं हितच लाभेल, लोकांना हित लाभेल, सुख लाभेल, अशा प्रकारचं आपलं बोलणं असावं. त्यानंतर 220वी ओवी. तैसा अविवेक युही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. म्हणजे आपल्या
अशा प्रकारे बोलावं की आपल्यातला आणि त्या ऐकणाऱ्याच्यातला दोघांमधलाही अविवेक जो आहे तो नाहीसा होईल आणि आपुले अनादित्व भेटे. अनादित्व याचा अर्थ की आपलं मूळ स्वरूप जे आहे, आत्मा आहे, जे आपलं स्वरूप आहे ते आपल्याला भेटेल. म्हणजे आपण शारीरिक कुठल्याही गोष्टींसाठी आपण न बोलता हे आपलं अनादित्व भेटणं, ह्याचा अर्थ की ते बोलणं सुद्धा असं असावं की ज्याच्यामुळे आपल्याला आत्म्याची भेट होईल. ऐकता रुची न विटे पियुषी जैसी, की जो कोणी ते बोलणं ऐकेल त्याला कधी ते हे बोलणं संपूच नये असं त्याला वाटेल. पियुषी जैशी, पियुष म्हणजे अमृत, अमृताची गोडी ज्या बोलण्याला असेल असं बोलणं बोलावं. आता त्याच्यानंतरची ओवी पण घेते. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. म्हणजे जर ह्याचा अर्थ असा की उगीच बडबड न करता कोणी आपल्याला काही विचारलं, पुसणे म्हणजे आपल्याला काही विचारलं तर आपण बोलावं, जरूर बोलावं. पण नाही तर आपण इतकं शांत राहून काय करावं, तर हे जो शेवटी 2 शब्द आहेत निगमू का नाम, ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. निगम म्हणजे वेद, वेद वेद ज्याला म्हणतात की त्याला निगम असं म्हणतात. आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये निगम आणि आगम असे 2 शब्द आहेत. निगम हे वेद, वेदांत ह्यावर आधारित जे काही सगळं आपलं वर्तन, बोलणं, वागणं असतं ते निगमानुसार असतं. आणि आगम हा जो शब्द आपल्यामध्ये आलेला आहे, आपल्या संस्कृतीमध्ये, तो अशा प्रकारे आलेला आहे की आपल्या आता सध्या आर्य मूळचे कोण होते याच्यावरती खूप मोठी चर्चा चाललेली आहे. पण तरीसुद्धा, आणि माझं तर मत कित्येक, म्हणजे मी याच्यावर बरंच वाचन फार पूर्वीपासून केलेलं आहे आणि आर्य हे मूळचे भारतीय होते हे पूर्णपणे मला मान्य आहे. पण तरीसुद्धा आर्य आणि अनार्य असा भेद होता. आणि त्याला कारण असं होतं की आर्य कोणाला म्हणतात की ज्यांना अध्ययन, अध्यापन, काही ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ज्यांच्यावरती अत्यंत चांगले संस्कार झालेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचं वर्तन, भाषा, हे सगळंच अत्यंत सभ्यता ज्याला म्हणतात की एरवी आपण इंग्लिशमध्ये मॅनर्स, गुड मॅनर्स असं म्हणतो, तो अशा प्रकारे ज्यांचं वर्तन असतं ते आर्य. आणि असे काही लोक इथे होते की अर्थात आर्य बाहेरून आले आणि इथले अनार्य होते असा त्याचा मुळीच अर्थ नाही. पण असेही काही असतात ना, आज सुद्धा पहा ना की आपण शहरी माणसं आणि खेडवळ माणसं ह्यांच्यामध्ये किती फरक पडतो. हा जो फरक आहे तसाच तोही त्याही काळामध्ये तर तो फरक खूपच होता की ज्यांना शिक्षणाचा काही लाभ झालेला नव्हता, चांगले संस्कार ज्यांच्यावरती झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचं वागणं, भाषा सगळंच काही हीन स्वरूपाचं होतं, त्यांना अनार्य म्हणत असत. तर त्यांच्या ज्या काही एक धार्मिक कल्पना, रूढी वगैरे ज्या होत्या त्या हळूहळू ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, या हिंदू धर्मामध्ये त्यासुद्धा घेतल्या गेल्या. म्हणजे असं नाही की आपण ते त्यांचं आहे म्हणून आपण ते टाकून दिलं नाही. हिंदू धर्म असाच आहे की जो सर्वसमावेशक आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टींना सुद्धा स्थान दिलं. मी अनेक उदाहरणं याची देऊ शकेन पण आता मी त्याच्यात वेळ घालवत नाही. तर असा त्या गोष्टींना आगम असं म्हणतात. आणि निगम म्हणजे वेदानुसार, वेदांतानुसार उच्च धर्मग्रंथ जे आहेत त्यांनी सांगितलेल्या ह्याच्याप्रमाणे जे सर्व असतं. तर निगमू का नाम असं जे म्हटलेलं आहे ह्याचा अर्थ शांतपणे आपण
वेद पठण, वेदांताचं पठण करत राहावं, आवर्तनं करावी, ह्याचा अर्थ ते करत राहावं किंवा नामोच्चार करत राहावं. जर आपल्याला वेदाध्ययनाचंही फारसं हे नसेल तर शांतपणे नामोच्चार केला तरी तसंच तोच लाभ होतो. म्हणजे ते तपसुद्धा तशा प्रकारचं असतं. वाणी आपली उगीचच काही बोलण्यामध्ये आपण ती वाणी हे करत नाही. वाणीचं शुद्ध स्वरूप असं म्हणता येईल. त्यानंतर आता 21व्या ओवीनंतर 24वी ओवी घेते. मधलं थोडं गायते, कारण तेच आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं तेच जवळजवळ थोडंसं मधल्या ओव्यांमध्ये आहे. आता 24वी ओवी जी आहे ती अशी आहे. आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायक. तो कळलं असेल ना. हे आता श्रीकृष्ण काय सांगणार आहे अर्जुनाला, मानसिक तप. तर मानसिक तप कशाला म्हणतात तर आता 16व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय आणि पहिल्या 1-2 ओव्या सोडून 27वी ओवी मी घेते. 27वी ओवी. नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे म्हणजे आत्मा, हे जे आपलं मूळ स्वरूप आहे, परमेश्वर ईश्वर हे जे आपलं मूळ स्वरूप आहे, तसंच आपलं एकूण सगळं मन त्याच प्रकारे राहतं आणि मनातले सगळे विकल्प सगळे आपण सोडून दिलेले असतात. कुठलेही वाईट विचार आपल्या मनामध्ये नसतात. त्याला मानसिक तप असं म्हणतात. आता पुढे मधल्या बऱ्याच ओव्या गाळून 133वी ओवी बघा, 233वी ओवी बघा. स्वलोभला भलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. म्हणजे हा असा जो माणूस असतो की जो मानसिक तप अशा प्रकारे करत असतो, त्याचं ते भलेपण, मनाचं भलेपण अशा प्रकारे असतं की तो स्वलोभला म्हणजे त्याचं जे खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये तो इतका काही मग्न झालेला असतो. लोभला अगदी त्या आत्म्याला जणू काही त्यांनी स्पर्शच केलाय अशा प्रकारे तो लोभला भलेपणे. मन मनपणाही धरून नेणे म्हणजे मनाचा जो आपला एरवीचा जो मनपणा असतो की आपलं मन जे चंचल असतं, त्याच्या अनेक मागण्या असतात, तो मनपणा तो अजिबात त्याच्यामध्ये नसतो. तो त्या स्वरूपात पूर्ण एकरूप झालेला असतो. आणि ते एकरूप होणं ह्याला जे एक उदाहरण दिलंय ते लवण म्हणजे मिठाचं उदाहरण दिलंय. शिवतले जैसे लवणे आपुले निज. म्हणजे पाण्यामध्ये लवण मीठ घातल्यानंतर ते जसं पूर्ण पाण्यात मिसळून जातं, ते काही वेगळं आपल्याला काढता येत नाही. तर तसं ते आपलं त्या अशा माणसाचं मन हे स्वरूपामध्ये, त्याच्या मूळ स्वरूपामध्ये ते पूर्ण एकरूप होऊन गेलेलं असतं. त्याची पुढची ओवी आहे. तेथके उठिती ते भाव जिही इंद्रिये मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते. आता असं जे मन आहे की जे स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये पूर्णतः एकरूप झालं आहे, अशा मनामध्ये कसे भाव उठतील. म्हणजे आपल्यालाच प्रश्न करताय काय भाव उठणार आहेत. म्हणजे वेगळे काही असे भाव जे आपल्या सामान्य मनामध्ये उठतात तसे भाव त्या मनामध्ये उठतीलच का. जिही इंद्रियामार्गी धाव म्हणजे जे आपले मनाचे एरवीचे भाव असतात ते इंद्रियांच्या मागे धावत असतात की इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत विषयांच्या त्याच्या मागे धाव घेत असतात. तर तसं ह्या मनाचं नसतं. ते मन पूर्णतः आत्म्यामध्ये मग्न झालेलं असतं. त्याच्या पुढच्या ओवीचा अर्धा भागच घेते, कारण पुढचा जो भाग आहे ना ते जे उदाहरण दिले ते काही फारसं सांगण्यासारखं म्हणजे फारसं चांगलं नाही.
म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे आपसी. म्हणजे असं जे मन असतं त्याच्यामध्ये भावशुद्धी आपैसी म्हणजे आपोआप निर्माण झालेली असते, आपोआप निर्माण झालेली असते. म्हणजे पुढचं उदाहरण मी का सांगितलं नाही सांगते की त्याच्या पुढे म्हटलंय त्यांनी की जसं रोमशुची जैसी तळहातासी, म्हणजे तळहाताला जसे केस येत नाही ही कल्पनाच इतकी काहीतरी भयंकर आहे म्हणून मी ती घेतली. तसं त्याचं मनामध्ये कधी वाईट विचार हे कधी येतच नाहीत, अगदी शुद्ध मन असतं. पुढे मधली एक ओवी सोडून 37वी ओवी. परी ते असो हे जाण, म्हणजे आता ह्याला म्हणतात अर्जुनाला म्हणतात जाण म्हणतात तेव्हा. परी ते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देव म्हणे संपूर्ण सांगितले. अर्जुना मी तुला मानस तपाचं सगळं लक्षण म्हणजे ते ओळखावं कसं की हा माणूस मानसिक तप करणार आहे हे कसं ओळखावं कुठल्या लक्षणाने ते मी तुला संपूर्ण सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढे 39वी ओवी पहा. आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिगे तेही ऐके चांगे प्रज्ञा बळे. आलं लक्षात की हेच जे 3 प्रकारची तप आहेत ती 3 प्रकारची तप ज्या वेळेला त्यांचा गुणत्रय म्हणजे जे 3 गुण आहेत सत्व रज तम ह्या गुणांशी जेव्हा संग होतो, ह्या निरनिराळ्या प्रकारच्या तपांचा जेव्हा गुणांशी संग होतो त्यावेळेला काय होतं ते आता मी तुला सांगतो आहे. ते चांगलं नीट ऐक. प्रज्ञाबळे म्हणजे तुझी सगळी बुद्धी एकत्र करून तू त्या बळाने बुद्धीच्या बळाने ते ऐक चांगल्या रीतीने. आता 17व्या श्लोकानंतर पुढे जातोय आपण. पहिली ओवी आहे. तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझं प्रबुद्धा तेची पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ. म्हणजे आता हे जे 3 प्रकारे तप जे तुला मी आत्ता सांगितलं ते प्रबुद्ध हे कोणाला म्हटलंय? अर्जुनाला म्हटलंय. दाविले तुझं म्हणजे आतापर्यंत मी जे तुला सांगितलं तेची पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ. म्हणजे आता पहिल्यांदा ते त्याला सात्विक गुण असेल तर तप कसं असतं हे सांगतायत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ. म्हणजे ते तप करताना कुठल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा आकांक्षा मनामध्ये न ठेवणं. फळाची आकांक्षा की मी असं तप केलं की मला हे मिळालं पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची अपेक्षा मनामध्ये न ठेवता सांडूनी फळ असं म्हटलेलं आहे. पूर्ण श्रद्धेने ज्या वेळेला पूर्ण श्रद्धेने किंवा शुद्ध अंतःकरणाने ज्या वेळेला ते तप केलं जातं त्यावेळेला ते तप कसं असतं? जे पुरतिया सत्वशुद्धी आचरीचे आस्तिक्य बुद्धी ते तयातेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिते. त्याला सात्विक तप असं म्हणतात की कारण त्याच्यामध्ये पूर्ण सत्वशुद्धी ह्याचा अर्थ सात्विक शुद्ध सात्विक गुण त्याच्यामध्ये असतो. शुद्ध सात्विक गुण म्हणजे त्याच्यामध्ये जी आता सात्विक गुण आपल्याला माहिती आहे, आपण 3 गुणांचं पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर पूर्ण सत्वशुद्धी त्याच्यामध्ये असते. आणि आचर्य आस्तिक्य बुद्धी म्हणजे या ठिकाणी आस्तिक्य नास्तिक आणि आस्तिक हे आपल्याला शब्द माहिती आहेत. त्या अर्थाने तिथे आस्तिक्य शब्द आहे. काही पुस्तकांमध्ये म्हणजे मी मुद्दाम काही वेळेला मला थोडा हे वाटलं तर मी थोडी इतर पुस्तकं पाहते. काही ठिकाणी याचा थोडा वेगळा अर्थ दिलेला आहे. परंतु ह्या जर एकूण आपण विचार केला तर आस्तिक्य बुद्धी याचा अर्थ ईश्वरावरती पूर्ण निष्ठा ठेवून विश्वास ठेवून जे तप केलं जातं
ते सात्विक म्हणिबे असं म्हटलेलं आहे. आता हे सात्विक तप सांगितलं. आता त्याच्यानंतर राजसिक तप म्हणजे तिन्ही प्रकारे शारीरिक, मानसिक आणि वाचिनी. राजसिक तप कसं होतं तर हे तेच पहिली ओवी, 18व्या श्लोकानंतरची पहिली 42वी ओवी. ना तरी तपस्थाने लागी दुजे पण मांडून जगी महत्वाद्रीचा शृंगी बैसात वया. म्हणजे तप का हा जो माणूस असतो की जो राजसिक तप करत असतो तो कशासाठी करतो तर दुजे पण मांडूनी जगी. हा पहिला त्याचं हे की मी वेगळा आणि सगळं जग वेगळं. आणि महत्वाद्रीचा शृंगी बैसावया म्हणजे आपण सर्वात श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी त्याच्या शृंगी म्हणजे त्याच्या शिखरावर महत्वरूपी जे काही एक शृंग आहे त्याच्या म्हणजे त्या शिखरावर महत्वरूपी पर्वताच्या शिखरावर महत्वरूपी, कारण तो मध्ये महत्वाद्री असं म्हटलेलं आहे ना, तो म्हणजे पर्वताच्या शिखरावर बैसावया. म्हणजे त्याला सगळ्या लोकांनी महत्त्व द्यावं ही त्याची मनापासूनची इच्छा असते आणि म्हणून तो तप करतो. आता मधली पुढची एक ओवी सोडून एक ओवी सोडून 44 ओवी. विश्वाची या स्तोत्रा आपण होवा वया पात्रा विश्व आपलिया यात्रा कराविया यावे. म्हणजे त्याची इच्छा काय असते की सगळ्या विश्वानी आपली स्तोत्र गावीत आणि आपुलिया यात्रा करावया यावे. म्हणजे आपल्याला भेटायला यायचं म्हणजे यात्राच जणू काही करतायत अशा भावनेनी ते आपल्याला भेटायला यावे अशा प्रकारच्या अपेक्षा मनामध्ये असतात. हे 44 ओवी झाली. त्यानंतर 47 हे असो धन मानी आस वाढवूनी तप कीजे सायास तेची तप राजस बोलीजे का. म्हणजे अर्जुना ज्या तप करण्यामध्ये अपेक्षा काय असते तर धन आणि मान यांची आस, त्यांची अपेक्षा की ते मला मिळावं, लोकांकडून धनही मिळावं. हा केवढा मोठा साधू पुरुष आहे म्हणून लोक देतात, तर अशा प्रकारे धनही मिळावं, मानही मिळावा, अशा प्रकारे सायास केले जातात. ते जे तप असतं ते राजस बोलीचे. आता त्यानंतर एक ओवी गाळून 49वी ओवी, 49 आणि त्यानंतर 50 अशा 2 ओव्या. तैसे फोकारिता तप कीजे जे साक्षेप ते फळीतव सोप निशेषदाय. म्हणजे असं फोकारिता ह्याचा अर्थ की आपण तप करतो ह्याचा मोठा गवगवा करणं, लोकांमध्ये अगदी ते प्रसिद्धीला आणणं. तर असं फोकारिता तप जे केलं जातं आणि साक्षेप म्हणजे लोकांनी आपला उदो करावा ह्या अपेक्षेने ते केलेलं असतं. आणि ते फळीतव सोप निशेषदाय. अशा तपाचं फळ हे अजिबात मिळत नाही. निशेषदाय म्हणजे त्या तपाचा काही उपयोग नाही, ते तप वाया जातं. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तया तपा. म्हणजे आपण असं हे तप करतो ह्याचा काही फायदा होत नाहीये
असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते तपही सोडलं जातं. आणि म्हणून ह्या तपाला स्थिरता नाही की एकदा काहीतरी मनाशी निर्धार केलाय आणि ते तसंच चालवलंय असं या बाबतीत घडत नाही. फळ नाही आहे मिळत. काही लोक काही आपलं उदो करत नाही, ते लक्षात आलं की मग ते तप सोडून दिलं जातं. त्यानंतर एक दोन ओव्या गाळून 53वी ओवी. आता तेची तप पुढती तामसाची ये रीती पै परतरा आणि कीर्ती मुकोनीची जे. म्हणजे हेच तप, अशीच हे तप जे आहे हे तप तामस ज्या वेळेला होतं, तामसपणे जेव्हा केलं जातं त्यावेळेला ह्याचा परलोकातली सुख आणि कीर्ती म्हणजे इहलोकातली कीर्ती हे दोन्हीही मुकोनी जाय, काही मिळत नाही. ऐहिक नाही आणि परलोकही नाही, असं अशा प्रकारचं असतं. आता हे कसं असतं हे पुढे सांगितलंय. पुढे 54वी ओवी. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवी जे शरीरा वैरी याचे. म्हणजे या ठिकाणी चुकीचा अर्थ घेऊ नका. म्हणजे इतकी मूर्ख असतात ही माणसं की शरीराची त्यांना किंमत नसते. की जे शरीर आपल्याला ईश्वराने दिलंय आणि कशासाठी दिलंय की जो आत्मा त्या शरीरामध्ये वास्तव्य करतोय त्या आत्म्याची प्रगती व्हावी म्हणून ते शरीर आपल्याला लाभलेलं आहे. तर त्या शरीराची त्यांना किंमत नसते आणि जणू काही ते शरीर त्यांचं वैरीच आहे. अशा प्रकारे शरीराचे ते हाल करतात, शरीराचे ते हाल करतात. आणि म्हणजे वैरी मानणं ह्याचा अर्थ या ठिकाणी शरीराचे हाल करणं असं आहे. की जी तप अशा प्रकारची असतात की ज्याच्यामध्ये शरीराचे हाल केले जातात. उगीचच शरीराला हे केलं जातं, जास्तीत जास्त क्लेश शरीराला होतील अशा प्रकारे हे तप केलं जातं. आणि ते कसं तर पंचाग्नींची दडगी खोल विजती शरीरा लागी का इंधने कीजे हे आगी आतू लावी. म्हणजे सर्व पंचाग्नी म्हणजे सर्व प्रकारे जे काय अग्नीचं एकूण हे आहे ते शरीराला लावायचं. म्हणजे आपल्या शरीराला आग लावून घ्यायची. किंवा इंधने कीजे हे आगी आतूला, आगी आतू हे दोन शब्द एकत्र आहेत. आगी आतू म्हणजे जणू काही शरीर हे त्या आगीचं इंधन आहे असं समजून आगीमध्ये आपलं शरीर टाकणं. आणि हे केलं जातं. म्हणजे ह्या कल्पना नाही आहे. आपल्याकडे जो हठयोग हा पहिल्यांदा योग पद्धती जी अगदी सुरुवातीला निर्माण झाली आणि अजूनही अस्तित्वात आहे त्यांचे जे एकूण सगळे प्रकार असतात ते अशा प्रकारचे असतात की शरीराला इतके क्लेश ते देतात. तर त्याचं हे आहे की शरीराबद्दल त्यांना काही आस्थाच नाही असं आपल्याला दिसतं. आता 55 ओवीनंतर 57वी ओवी. दवडोनी श्वासोश्वास कीजती वायाची उपवास का गेपती धुमाचे घास अधोमुखे. म्हणजे श्वासोश्वास दाबूनच ठेवायचा कित्येक तास आणि तास असं करण्याचा प्रयत्न. किंवा कीजती वायाची उपवास. लक्षात घ्या उपवास की आपले करतायत म्हणजे शरीराला क्लेश देणं असतं उपवास करणं. तर उगीच आपले उपवास करतायत. देपती धुमाचे घास म्हणजे असा खाली धूर लावायचा आणि आपण टांगून घ्यायचं आणि तो धूर आपल्या तोंडातून आत घ्यायचा. अधोमुख होऊन तो धूर आपल्या आतमध्ये घ्यायचा तोंडाने. हे सगळे क्लेश आहेत आपण शरीराला देतो अशी माणसं जे देतात ते.
आता ह्या 57व्या ओवीनंतर 59वी ओवी. ऐसे नाना परी हे काया घाय सुद्धा पै धनंजया तप की जे नाशावया पुढीला ते. म्हणजे अशा प्रकारे काया जी असते त्या काया आपल्या शरीरावरती घाव घातल्यासारखं ते वागत असतात. नाना परी हे काया घाय सुद्धा, ह्याचा अर्थ ते घाव घातल्यासारखं त्या शरीराला वागवत असतात. आणि असं हे तप की जे नाशावया म्हणजे आपल्या शरीराचा नाश करतात पुढीला ते, म्हणजे पुढच्या लोकांना सुद्धा एक असं काहीतरी हा असा करतो म्हणून दुसरा करतो, अशा प्रकारे मग ही अशा प्रकारच्या वृत्ती वाढत जातात. त्यानंतर आता ह्या ओवीनंतर 62वी ओवी. किंबहुना हे वोखटी घेऊन क्लेशाची हातवटी तपनिफजे ते किरीटी तामस होय. म्हणजे फार काय आता तुला सांगू. किंबहुना म्हणजे तुला आता आणखीन काय सांगू अर्जुना. ही सगळी अशी क्लेशाची हातवटी म्हणजे सगळी हातोटी म्हणतो ना आपण, जितक्या प्रकारे शरीराला क्लेश देता येतील तितक्या प्रकारे द्यायचे, असं जे तप असतं ते तामस तप असतं असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. एवं त्याची पुढची ओवी. एवं सत्वाधिकाच्या अंगी पाडिले तपतीही भागी झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. म्हणजे मी तुला सत्व रज आणि तम, सत्वाधिक म्हणजे हे जे 3 गुण आहेत, ह्या गुणांनुसार तप हे 3 प्रकारचं कसं होतं हे मी तुला चांगल्या प्रकारे व्यक्त करून दाखवलं, स्पष्ट करून दाखवलं अर्जुन. आता पुढे म्हणता येते. आता बोलता प्रसंग आले म्हणून पैगा करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. म्हणजे आता मी बोलतोच आहे की ह्या 3 गुणांमुळे ह्या कृती कशा 3 प्रकारे होतात ह्याबद्दल मी बोलतोच आहे. तर आता मी तुला आणखी एक सांगतो की दान सुद्धा 3 प्रकारचं कसं होतं, 3 गुणांमुळे 3 प्रकारचं दान कसं होतं. पुढची ओवी. येथे गुणाचेनी बोले दानही त्रिविध असे झाले तेची ऐक पहिले सात्विक ऐसे. पहिल्यांदा मी तुला सात्विक दान कसं असतं ते सांगतो, ते ऐक. म्हणजे त्यांनी श्रद्धेपासून सुरुवात केली आहे आणि आता दानाकडे आले. लक्षात आलं ना. अशा निरनिराळ्या गोष्टी ह्या आपल्या आतमध्ये असलेल्या त्रिगुणांनुसार कशा वेगवेगळ्या होतात ते सांगत ते आलेले आहे भगवंत. आता 66वी ओवी. तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. दान कसं, सात्विक दान कसं असतं तर स्वधर्मा आतवते म्हणजे आपल्या स्वधर्मानुसार कर्म करून जे काही आपल्याला लाभ होतो, जे काही फळ मिळतं, ते जे फळ आहे ते दिजे बहुते सन्मान योगी. म्हणजे ते अनेक लोकांना ते सन्मानाने देणं हा हे सात्विक दान आहे. आता त्यानंतर 66व्या ओवीनंतर मधल्या काही ओव्या गाळते आहे आणि 69वी ओवी बघा. तिथे 69व्या ओवीमध्ये एक उदाहरण दिले अशासाठी की दान, चांगलं दान, सात्विक दान कसं असावं हे आपल्याला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी एकत्र याव्यात हे कळावं म्हणून हे उदाहरण आहे. आणि हे उदाहरण असं आहे. परी सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जे भाग्य घरी उन्नती आपुला विशी. म्हणजे आपल्या घराचं भाग्य कधी उजळतं तर सण आहे, हा सणाचा दिवस आहे. सुहृद
म्हणजे आपल्याला अत्यंत जवळीक ज्याच्याबद्दल वाटते अशी माणसं घरामध्ये आहेत, सुहृद आहेत. सण आहे, सुहृद आहे आणि संपत्ती आहे. सण साजरा करायला संपत्ती पण आहे. हे तीनही एकी मिळते. हे तीन जेव्हा एकत्र येतं, जे भाग्य घरी उन्नती आपलशी, म्हणजे त्या घराची उन्नती जशी होते. तसंच आता ह्या दानाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. मध्ये एखादी ओवी 1-2 ओव्या गाळून 73वी ओवी घेते. तैसी म्हणजे कारण आता हे आपल्याला एक उदाहरण पुरे आहे की हे तीन एकत्र आलं की किती तो सर्व चांगलं असतं. त्याचप्रमाणे तैसी काळी तिये देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैशी सुचित्वेची का. सुचित्वेची का म्हणजे दान कसं असलं पाहिजे, तर दान देण्याला काय काय चांगलं एकत्र आलं पाहिजे. तर काळ चांगला आहे, काळ चांगला आहे. म्हणजे पुढे आपल्याला ते दिसेल की रात्रीच्या वेळी दान देऊ नये असं पुढे तो उल्लेख आहे. म्हणून काळ चांगला असला पाहिजे. देश म्हणजे स्थळ चांगलं असलं पाहिजे, पवित्र स्थळ असलं पाहिजे. उगीच कुठेतरी जाऊन दान देऊ नये. तर काळ चांगला, देश चांगला. होवावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैशी सुचित्वेची. म्हणजे कोणाला दान द्यावं तर जो त्या दानाला पात्र आहे. आणि तो का पात्र आहे तर सुचित्व, पावित्र्याची जणू काही मूर्तीच आहे. असा तो माणूस जेव्हा असतो त्याला आपण दान देतोय. म्हणजे काय काय एकत्र आलंय. माणूस सत्पात्र आहे त्या दानाला, काळ चांगला आहे, देश म्हणजे स्थळ चांगलं आहे, असं सगळं एकत्र आलेलं आहे. त्यावेळेला ते जे दान असतं. पुढे पहा आता म्हणजे चांगलं काय हे आता ते सांगतायत. मधली एक ओवी गाळते आणि 75 ओवीचा फक्त पहिला भाग घेते. मी मुद्दाम काही गोष्टी सोडते. ह्याचं कारण उगीच आपण काहीतरी इतर विचारामध्ये जाऊ नये म्हणून. 75 ओवीचा पहिला भाग आहे. मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता. अतिशय सुंदर शब्द आहे की असा जो माणूस आहे की जो शुचित्व त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे, काळ स्थळ सगळं चांगलं आहे. अशा वेळेला आपल्याकडे असलेलं जे वित्त आहे ते सगळं आणि आपली स्वसत्ता म्हणजे जे काही आपल्याला त्याच्यासाठी करणं शक्य आहे ते सगळं त्याला द्यावं. म्हणजे नाही स्वसत्ता ह्याचा अर्थ की त्या वित्तावरची आपली सत्ता सोडून निवर्त व्हावी. स्वसत्ता म्हणजे ते वित्त माझं आहे ही भावना सोडून त्याला दान ते देणं. अशा प्रकारे स्वसत्ता निवर्त व्हावी म्हणजे आपली सत्ता त्या द्रव्यावरची पूर्णतः काढून घेऊन त्याला आपण वित्त देणं. वित्त म्हणजे जे काही संपत्ती जी आहे ती त्याला देणं हे सात्विक दान असतं. आणि पुन्हा त्याच्या बाबतीत ह्या दानाच्या बाबतीत आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 77 ओवी बघा. तैसेनी निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किंबहुना हवी नेदावे उठो. म्हणजे असं जे काही त्याला आपण देतो, ज्या अशा माणसाला आपण जे काही देतो ते इतकं निष्काम वृत्तीने द्यावं की बाबा मी त्याला काहीतरी देतो म्हणून त्याने मला काहीतरी त्याची परतफेड करावी असा मनामध्ये विचारच कधी येऊ नये. म्हणजे भूमीसुद्धा त्याला दान म्हणून
दिली तरी सुद्धा त्या भूमीवरचा आपला पूर्ण हक्क काढून घ्यायचा. एकदा दान दिलं की त्यानंतर आपला त्याच्यावर काही अधिकार नाही. अशा प्रकारे ते दान द्यावं. आणि किंबहुना हवी नेदावे उठो, म्हणजे त्यांनी फळाची त्याच्यातून आपल्याला काही लाभ व्हावा अशी इच्छा सुद्धा मनामध्ये उठू नये. हवी नेदावे उठू म्हणजे अशी इच्छा मनामध्ये निर्माणच होऊ नये की आपण असं दान दिल्यानंतर आपल्याला काही त्याचं हे मिळावं, त्याच्यामुळे काही आपल्याला मिळावं असं दान करतो. त्यानंतर आणखीन पुढे म्हटलंय पुढची ओवी, आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे, जया घेतले तुमचेच काहीसे. म्हणजे काय सुंदर विचार आहे पहा, की दान ज्याला द्यावं त्याच्याकडे अशा दृष्टीने ते बघावं की मी काही माझं तुला काढून देत नाहीये, तुझंच आहे तेच मी तुला देतोय. केवढी महान कल्पना आहे. जया घेतले तुमचेच काहीसे, तुमचंच मी काहीतरी घेतलं होतं. कारण पहा आपण जगत ते नुमचे असू दे किंवा तुमचं नुमचवे, ह्याचा अर्थ मनात हा विचार येऊ, मनात हा विचार यावा की तुमचंच मी काही घेतलं. खरं म्हणजे ते तो असलं पाहिजे. चुकून ते प्रिंट झालं असावं असं मला वाटतं की माहीत नाही. पण एकूण हा विचार असा आहे की तुमचंच काहीतरी मी घेतलेलं होतं आणि त्याची ते तुम्हाला मी देतोय, म्हणजे माझं काही तुम्हाला मी देत नाही आहे. इतका महान विचार मनामध्ये आपल्या असावा. त्यानंतर मधल्या काही 1-2-3 ओव्या गाळून 82 तैसे दिधले दातयाचे, जो कोणेही अंगे तुमचे, अर्पिली या साम्यतयाचे कीजे बैगा. म्हणजे जैसे दिधले दातयाचे याचा अर्थ दात्याने आपण काहीतरी दान केलंय ह्याचं, म्हणजे आपल्या दातृत्वाचं स्मरण सुद्धा ठेवू नये. आपण काहीतरी दिलंय असं ह्या गोष्टीचं, आपल्या दातृत्वाचं स्मरण सुद्धा मनामध्ये ठेवू नये. आणि कशा प्रकारे त्याच्याकडे पाहावं, अर्पिलिया साम्यतयाचे कीजे पैगा. म्हणजे तो काहीतरी ज्याला आपण दान देतोय तो फार गरजू आहे, आपल्यापेक्षा त्याची परिस्थिती फार कमी प्रतीची आहे, म्हणून आपण त्याच्यावर काहीतरी उपकार करतोय असा कुठलाही विचार मनात न ठेवता साम्य, तो माझ्याच बरोबरीचा आहे, साम्य वृत्ती त्याच्या बाबतीमध्ये ठेवावी की तो माझ्यासारखाच आहे, आपलंच अंग आहे. आता म्हणजे ही आध्यात्मिक कल्पना आहे. आपलंच अंग आहे म्हणण्यामध्ये ही आध्यात्मिक कल्पना आहे की त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, मग काय वेगळं आहे, तो काही वेगळा नाहीच आहे. तर त्याला आपण दिलं, हे असल्या प्रकारचं स्मरणही कधी मनामध्ये ठेवू नये. आणि हे सर्वांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की आपण दान ह्याचा अर्थ की मोठं अगदी काहीतरी देणं असं नव्हे. ह्या बाबतीमध्ये इतकी आपली मनोवृत्ती अशी व्हायला पाहिजे, म्हणजे जर आपल्यामध्ये सुधारणा व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरी काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण जे देतो त्याचं स्मरण मनामध्ये ठेवू नये की आपण काहीतरी दिलंय, ही मनामध्ये वृत्ती असू नये की बाबा त्याची आठवण त्यांनी ठेवली पाहिजे असं आपल्याला वाटतं ना, की तुझ्या उपयोगी मी पडलेली आहे, तुझ्या गरजेच्या वेळेला मी उभी राहिलेली आहे. हे
ही वृत्ती मनामध्ये असता कामा नये. इतकं ते स्मरण मनातून गेलं पाहिजे. आणि ते असं आता पुढे पहा 83 ओवी. ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीर राया, ते सात्विक दान वरिया सर्वाही जाण. म्हणजे अशा सगळ्या सामग्रीनी एकत्र आलेलं जे दान असतं ते सात्विक दान असतं. आणि म्हणून पहिल्यांदा सुरुवात करताना सुहृद, सण आणि संपत्ती एकत्र आली की कसं आपल्या घराची उन्नती होते. हे म्हणजे काय सामुग्री एकत्र यायला पाहिजे, तसं दानाच्या बाबतीत ही सामुग्री ज्या वेळेला एकत्र येते त्यावेळेला ते सात्विक दान असतं. त्यानंतर आणि शेवटची पण एक ओवी घेते, 84 ओवी आहे ना, ती पण अशी आहे. आणि तोची देशू काळू घडे, तैसाची पात्र मिळू, दान भागू ही निर्मळू न्याय गतू, असं म्हटलेलं आहे. म्हणजे चांगल्या स्थळामध्ये चांगल्या काळामध्ये त्याला दान दिले. कोणालाही जे दान द्यायचं ते याचकाला जे दान द्यायचं तो याचकही सत्पात्र असावा, पात्र मिळू म्हणजे तोही सत्पात्र असावा, चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळेला दान द्यावं. आणि पुन्हा दान भागू ही निर्मळू न्यायगतू. ह्याचा अर्थ की जे आपण दान देतो, जे काही वित्त आपण दुसऱ्याला देतो ते कसं न्यायगतू म्हणजे ते न्यायाने मिळवलेलं असलं पाहिजे. ते न्यायाने मिळवलेलं असलं पाहिजे. निर्मळ म्हणून त्याला निर्मळ म्हटलेलं आहे. निर्मळ असलं पाहिजे, ते न्यायगत असलं पाहिजे. की कशा तरी मार्गाने आपल्याकडे संपत्ती आली आहे आणि ती आपण दुसऱ्याला कोणाला थोडीशी त्यातलं दिलं तर ते सात्विक दान नाही. आता त्यानंतर पुढे 21व्या श्लोकानंतर बघा 86 ओवी. म्हणजे आता इथे आधी एक उदाहरण दिलंय आणि ते उदाहरण देऊन मग पुढे राजसिक हे दान कसं असतं ते सांगितलंय. नाना दिठी घालूनी आहेरा, अवंतू जाई जे सोयीरा, का वाण धाडी जे घरा वसैयाचिया. गोवसियाचे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सोयऱ्याला आपल्याकडे आमंत्रण तर करायचंय, पण कोणाला कुठल्या सोयऱ्याला आमंत्रण करायचंय केलं जातं तर आहेर जो चांगला देईल त्याला आमंत्रण करायचं. आणि तसंच वाण धाडी जे घरा, अशा घरी वाण द्यायचं की जिथे वसा असतो की त्या घरातून पुन्हा आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. अशी वृत्ती जी असते तशीच ही राजसिक दानाची वृत्ती असते. की आता मधल्या काही ओव्या गाळून 88 ओवी. ऐसे जया जे दान देणे, तो तेणेची गा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. म्हणजे जे काही दान आपण देतो ते अशा प्रकारे तो तेणेची गा जीवने म्हणजे त्याच्या त्या संकल्प त्या दान देण्यामध्ये असा असतो की त्या आपल्या जीवनामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये पुढं ती भुंजावा भावे म्हणजे त्यांनी आपले ऋण कायम मनामध्ये ठेवावेत. आपण त्याच्यासाठी एवढं केलं, हे आपले जे त्याच्यावर उपकार आहेत, जे ऋण आहेत ते त्याने कधी विसरू नये या भावाने ज्या वेळेला त्याला आपण दान देतो ते दान कसं असतं ते राजसिक असतं. कारण त्याच्यामध्ये अपेक्षा आहे.
त्यानंतर काही ओव्या सोडून 91 ओवी. तेवीची परलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दिजे तरी पुढे काय ते भुके आहे ना, भुके एकाही नव्हे. म्हणजे दान देताना वांछिजती अनेके म्हणजे पारलौकिक आपल्याला सुख मिळावं, भरपूर सुख मिळावं अशी इच्छा करून दान द्यायचं. पण दान किती द्यायचं देतात, हे राजसिक दान कसं असतं तर किती द्यायचं तर दिजे तरी भुके एकाही नव्हे. म्हणजे एक वेळची भूक सुद्धा त्या माणसाची भागणार नाही, इतकं कमी दान द्यायचं. आणि इच्छा मात्र काय करायची तर आपल्याला पारलौकिक फळ मिळावं. आता त्यानंतर एक ओवी गाळून 93 ओवी. काय बहु सांगो सुमतीचे दिजे या मनोवृत्ती ते दानगात्री जगती राजस पै. आता समजलं असेल ना की सुमती म्हणजे अत्यंत ज्याची बुद्धिमान अर्जुना तुला कळलं असेल की हे राजस दान कसं असतं. त्याच्या पुढे 22व्या ओवीनंतर 22व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत. ते त्या ठिकाणी आता तामसिक दानाचा उल्लेख आहे. आता ते तामसिक दान कसं असतं, ह्या सगळं सात्विक आणि मुख्यतः सात्विकाच्या अगदी उलट सगळं परिस्थिती. त्याच्यामध्ये आता 95 ओवी. तेही ठाई मिळणी समयो सांज वेळ का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीयेचा. म्हणजे वेळ कुठली तर सांज वेळ किंवा रजनी रात्र, आणि मोठं उदार अगदी होऊन धन थोडं द्यायचं. मग ते धन कसं असतं चोरी यायचं, तर आपण चोरून आणायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. मध्ये आणखीन बरेच उल्लेख केलेले आहेत की कशा मार्गाने वित्त मिळवलं जातं. ह्याच्यामध्ये ह्या संदर्भामध्ये बरेच उल्लेख आहेत की वेश्या कसं मिळवतात वगैरे वगैरे उल्लेख आहे. ते मी टाळते आणि पुढे जाते. 98 ओवी जी आहे त्या ओवीचं पहिला फक्त भाग घेते, पुढचा घेत नाही. त्याचं कारण त्या ठिकाणी जातीवाचक काही उल्लेख आहे आणि तो टाळावा म्हणून मी घेत नाही. फक्त पहिला भाग घेते. 99 तेथ विभांडुनिया जग आणिले पदार्थ अनेक. म्हणजे कसं तर विभांडुनिया ह्याचा अर्थ जगाला लुटून जे धन आणलेलं असतं ते दानामध्ये दिलं जातं. त्यानंतर पुढची ओवी जी घेते ती 300 ओवी. एवं ऐसेनी जे देणे ते तामसदान मी म्हणे. इतकंच घेते, काही पुढे घेण्याची गरज नाही आहे की अशा दानाला मी तामसदान म्हणतो. आता हे साधारणपणे आपल्याला सगळं योग्य प्रकारे कळलेलं आहे, त्यामुळे फार वेळ त्याच्यामध्ये घालवत नाही. आणि नाही, तामसदानाचा आणखी एक उल्लेख आहे पुढे आणि तो आहे 302वी ओवी. बघा 302. तेथ देखोनी तो आखिला योग्य मागोही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी. म्हणजे जर समजा अशा माणसाकडे जो तामसदान देणाराच आहे, अशा माणसाकडे जर कोणी
योग्य ह्याचा अर्थ खरं म्हणजे सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ असलेला एखादा माणूस, पण काही अडचण येते माणसाच्या वरती, निराळ्या प्रकारची संकट येतात, तर असा कोणीतरी योग्य माणूस आहे, चांगला माणूस आहे, सज्जन आहे, पण तो मागोही आला. जर समजा काही आपल्याकडे मागायला आला तर त्याला दान काय असेल थोडंसं ते दिलं जातं, पण तोही दर्पा चढायला भांबावे जरी, म्हणजे त्याचा भयंकर उन्माद चढतो की बघा एवढा मोठा माणूस माझ्याकडे मागायला आला म्हणजे मी केवढा मोठा, अशा प्रकारे त्याचा एक उन्माद, दर्प याचा अर्थ उन्माद त्याचा निर्माण होतो. आणि त्यानंतर मधल्या काही ओव्या सोडून 6वी ओवी 306वी. आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कुबोले का लोटी अवज्ञेची. म्हणजे ज्याला असा हा तामसिक दान देणारा माणूस ज्याला काही जे काही देतो तया ते उमाणी तयासाठी, ह्याचा अर्थ त्याची किंमत अगदी कमी प्रतीची आहे. ज्याला देतो तो अगदी हीन आहे असं, अशा प्रकारचा भाव मनामध्ये असतो की काय त्याची किंमत अगदी कमी करतो तो. आणि मग कुबोले का लोटी अवज्ञेची, म्हणजे त्याला वाटेल ते शब्द, वाईट शब्द त्याला उच्चारून त्याचा अपमान करतो, अवज्ञा करतो, त्याचा अपमान करतो. हे बहु असो यापरी मूल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामस दान. आता हे तामस दान झालं. आता पुढे 8वी ओवी. ऐशी आपुलाला चिन्नी अलंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी रजतमाया. म्हणजे अशा प्रकारे 3 आपल्या गुणांमुळे दानाला सुद्धा कसं 3 प्रकार अलंकृत ती होतात. दान अलंकृत होतं आपल्या गुणांमुळे 3 प्रकारे. ते मी तुला सांगितलंय अर्जुना, असं म्हटलंय. त्यानंतर 9वी ओवी. तेथ मी जाणत असे, आता अर्जुनाला म्हणतायत भगवंत, तेथ मी जाणत असे विपाये तुगा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा. म्हणजे मला माहिती आहे अर्जुना की तुझ्या मनामध्ये काहीतरी शंका आलेली असणार, कारण विचक्षणा म्हटलं की तुला म्हणजे तुझे विचार चालूच असतात, बुद्धिमान आहेस तू, तर तुझे विचार चालूच असतात, तर तुझ्या मनामध्ये असा विचार काहीतरी आला असणार हे मला माहिती आहे. म्हणून आधीच आता भगवंत सांगतायत की, म्हणजे अर्जुनाने विचारायच्या आधीच ते त्याला सांगतायत की जे भवबंध मोचक पुढची ओवी 310वी. जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का बेखासी सदोख येर बोलावी. म्हणजे सात्विक जे काही आहे, दान असो, श्रद्धा असो, यज्ञ असो, जे काही आहे ते सात्विक जे आहे ते कर्म हे चांगलं असतं. असं असताना ह्या तम आणि रजगुणांनुसार काय होतं हे कशाला मला सांगितलंय, अशी शंका कदाचित तुझ्या मनामध्ये अर्जुना आली असेल. तर आता त्याचं स्पष्टीकरण भगवान करतायत. आणि ते 13वी ओवी बघा. आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तीही गुणी. मी म्हणजे श्रद्धा आदी दानात, म्हणजे श्रद्धा आणि जे काही पुढे सगळं दानापर्यंत त्यांनी सांगितलंय त्या सगळ्यामध्ये समस्तही क्रिया जातं, म्हणजे या सगळ्या क्रियांमध्ये 3 गुण कसे व्यापलेले असतात हे मी तुला का सांगितलं,
तर अशासाठी सांगितलं की आता 14व्या ओळीमध्ये काय म्हटलंय, ते तर भरवसेनी तिनी न सांगोची ऐसे मानी, परी सत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे. म्हणजे खरं म्हणजे भरवसोनी तिन्ही न सांगोची, म्हणजे माझी काही इच्छा अशी नव्हती की तुला हे तीनही सांगावं, अशी काही माझी इच्छा नव्हती. पण सत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे, म्हणजे तुला सत्व गुणानुसार होणाऱ्या कृती कशा असतात हे चांगलं कळावं म्हणून मी दुसऱ्या 2 हे तुला सांगितल्या. त्यानंतर 16वी ओवी, तैसे रज तम विनाशे तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व हे आपैसे फावसिये. म्हणजे अर्जुना की रज तम ह्यांचा विनाश करून तिसरं जे उत्तम सात्विक जे आहे ते तू ओळखशील आणि त्याप्रमाणे तू वागशील, हे ह्यासाठी मी ह्या सगळ्याचा उल्लेख केला. पुढची ओवी, एवं दावावया सत्व तुझं निरूपिले तम रज, ते सांडूनी सत्वे काज साधी आपुले. म्हणजे आपलं काज साधी आपुले याचा अर्थ तू जे काही कृती करशील त्या कशा कर, तर तम आणि रज हे जे मी तुला सांगितलंय ते सोडून तू फक्त सत्वानुसार तुझं आचरण कर. सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे, पावसी ते करतळे आपुले निज. म्हणजे सगळ्या क्रिया यज्ञादिक सगळ्या क्रिया जर तू सत्वगुणानुसार केलास तर पावसी तई करतळे आपुले निज. म्हणजे ह्याचा अर्थ की आपलं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप करतळे जणू काही तुझ्या हातीच लागलेलं आहे. म्हणजे इतकं तुला आत्मसात झालेलं आहे की आपलं खरं स्वरूप काय आहे हे तुला पूर्णपणे कळलंय, असं होईल. म्हणून मी तुला सत्वाची नीट माहिती व्हावी म्हणून मी हे सगळं स्पष्ट केलं. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून पुढे 25वी ओवी, तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी, न पडे आडकाठी ते वेगळे आहे. म्हणजे आता पहा, आता हा जो पुढचा भाग आहे ना हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या संबंध अध्यायामधला मी जे म्हटलं की फार महत्त्वाचा भाग आहे तो आता सुरू होतो. आणि तो असा आहे की त्यांनी असं म्हटलंय की ह्या ओवीमध्ये ते असं म्हणतात की सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी. म्हणजे सात्विक कर्म आपण केलं की आपण मोक्षाच्या भेटीला निघतो. पण ती भेट, मोक्षाची भेट सुलभ व्हावी, म्हणजे खरोखर आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी, त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ नये. न पडे आडकाठी, म्हणजे त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये. हे जे त्यासाठी एक वेगळं तत्व आहे ते तुला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी ते वेगळे आहे असं म्हणून, असं त्या वेगळे आहे या शब्दामध्ये हा अर्थ आहे की ते एक वेगळं तत्व आहे आणि ते तुला नीट समजलं पाहिजे. नुसतं सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक श्रद्धा एवढ्यानी मोक्षप्राप्ती होत नाही. आणखी एक तत्व आहे आणि ते तुला कळलं पाहिजे असं भगवंत म्हणाले. आता पुढे 26वी ओवी, हा बोलू ऐकत ठेवा अर्जुना आधी न माये जीवी, म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. म्हणजे हे ऐकलं अर्जुनानी की आणखी काहीतरी एक तत्व आहे, त्याबरोबर ऐकत ठेवा ह्याचा अर्थ की ते ऐकलं मात्र लगेच अर्जुन म्हणाला की माझ्यावर कृपा करावी देवा, मला ते तत्व तुम्ही सांगा.
तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे, ऐक तयाची व्यक्ती जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखिले. म्हणजे कृपाळू चक्रवर्ती जो आहे म्हणजे श्रीकृष्ण, तो म्हणाला की मी तुला ते सांगतो, ते व्यक्त करून स्पष्ट करून मी तुला सांगतो की ज्याच्यामुळे सात्विक ते मुक्ती रत्न देखिले असं म्हटलंय. मुक्ती रूपी रत्न, मुक्ती रूपी रत्न जे लाभेल म्हणजे ते सात्विक कृतीनेच लाभेल, पण त्याच्याबरोबर हे जे तत्व आहे ते त्याच्याबरोबर असलं पाहिजे. आणि तेव्हा ते मुक्तीचं रत्न तुला दिसेल. म्हणजे तुझी मुक्ती किंवा कोणाचीही मुक्ती त्याच्यामुळे होईल. म्हणजे मोक्ष प्राप्ती ही त्याच्यामुळे होते. आता फार सुंदर आणि अतिशय समजावून घेण्यासारखा हा भाग आहे. नीट लक्ष द्या. 23व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण घेतोय. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. म्हणजे अनादि परब्रह्म जे आहे, जे जगदादि विश्रामधाम म्हणजे सगळ्या जगाचं जे विश्रामधाम आहे, तयाचे एक नाम, त्याचं एक नाव त्रिधा. त्रिधा म्हणजे त्रिविधा. त्रिधा हे आहे. त्रिविधा म्हणजे तीन त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या कल्पना आहेत. त्या नावामध्ये 3 महत्त्वाच्या कल्पना आहेत. ते त्रिविध नाव आहे. फार फार सुंदर सगळा हा भाग आहे. त्रिधा पै असे. आता त्या नामाबद्दल त्यांनी काय म्हटलंय, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती माझी, ओळखावया श्रुती खूण केली ते. म्हणजे ते कीर म्हणजे ते जे परब्रह्म आहे ते खरं म्हणजे अनाम आहे. त्याला काही नाव नाही. त्याला आपण काय म्हणतोय ते आपण दिलेलं नाव आहे. त्याला काहीही नाव नाही. अनाम ते आहे. परी अविद्या वर्गाची ये राती माझी. म्हणजे आपण सगळी सामान्य माणसं कशी असतो तर अविद्येमध्ये आपण जगत असतो. राती माझी म्हणजे अविद्येचा अंधकार सगळा आपल्या जीवनामध्ये आहे. अशा अविद्येचा अंधकार असताना अंधकारामध्ये कुठली गोष्ट नीट कळत नाही, म्हणून ते राती माझी असं म्हटलेलं आहे. की रात्र आहे, अंधार आहे, मग आपल्याला कुठली गोष्ट अंधारामध्ये नीट सापडत नाही. तर म्हणून अविद्येचा अंधकार असतो. त्या वेळेला आपल्याला कळावं परब्रह्म काय आहे किंवा ते काय आहे, मोठं तत्व काय आहे हे आपल्याला कळावं. म्हणून श्रुती खूण केली ते. म्हणजे श्रुती म्हणजे वेदांनी हा विचार मांडलेला आहे किंवा हे नाव त्रिविध नाव जे आहे, त्रिविधा नाव जे आहे परब्रह्माचं, ते दिलेलं आहे श्रुतीने, वेदांनी. आता पुढे उदाहरण दिलंय. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेवलेनी नावेसी ओ देत उठी. बरोबर आहे ना. की लहान मुल कसं असतं, त्याला काय नाव आहे, आपण ज्या नावाने त्याला हाक मारू त्याला तो ओ द्यायला लागतो. म्हणजे त्याला ते कळतं की हे आपलं नाव आहे. तसं आहे की त्याला ते जे आहे ती जी शक्ती आहे त्याला काही नाव नाही आहे, परंतु त्याला नाव श्रुतींनी दिलेलं आहे, वेदांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे ते कशासाठी दिलंय. आता पुढची ओवी बघा. कष्टले संसार शिणे जे देवो येती गाऱ्हाणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेतू हा. म्हणजे संसाराचा शीण आलेले असे जे असतात ते देवाकडे गाऱ्हाणं घेऊन येतात की आता आम्हाला नको हा संसार, आम्हाला
हे नको जीवन असं गाऱ्हाणं घेऊन येतात. पण आता कुठल्या नावाने त्याला हाक मारायची? ज्याला आपण गाऱ्हाणं करायचंय त्याला काय म्हणायचं? तर म्हणून हा संकेत वेदांनी सांगितलेला आहे की त्याला काय म्हणायचं, हा संकेत सांगितलेला आहे. पुढे पहा, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. म्हणजे वेदांनी काय केलं तर असा एक मंत्र म्हणजे असा एक मंत्र अशा माणसांसाठी की ज्यांना देव भेटावा असं वाटतंय, हे जीवन संपावं असं वाटतंय, त्या देवाला कुठल्या नावाने हाक मारावी असा प्रश्न पडलाय. त्यांच्यासाठी ब्रह्माचा अबोला फिटावा, म्हणजे ब्रह्माने ओ म्हणावं. जसं ते बाळ ओ म्हणतं, त्याला कळतं की आपल्याला हाक मारली, तसा ब्रह्माचा अबोला फिटावा. याचा अर्थ खरा म्हणजे सांकेतिक अर्थ आहे हा. आणि तो असा आहे की अबोला फिटावा म्हणजे ब्रह्माने आपल्याला ह्या जगामध्ये आपलं जे जीवन आहे ते जीवन सुसह्य करण्यासाठी आपल्याला त्या ईश्वराने मदत करावी. तो अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा. म्हणजे अद्वैत म्हणजे द्वैत नष्ट होऊन तो वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत. हे जे द्वैत आहे ते द्वैत नष्ट होऊन तो आपल्याला भेटावा. हा की सुंदर, म्हणजे प्रत्येक शब्दाला फार अर्थ आहे याच्यामध्ये. अद्वैतत्वे तो भेटावा म्हणजे तो कसा आपल्याला भेटावा तर अद्वैत रूपाने, म्हणजे द्वैत नष्ट होऊन तो भेटावा. ऐसा मंत्र देखील कणवा वेदे बापे. म्हणजे वेदांनी आपल्यासाठी तो मंत्र सांगितलेला आहे. आणि आता पुढची ओवी घेते मी, 34. आता निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माचा एकाहारी तयासीच कळे. म्हणजे हे जे नाव आहे हे त्या नावाचं आपण उच्चार फार तर करू पण त्याचा अर्थ आपल्याला पटकन कळत नाही. जोपर्यंत आपण तो नीट समजावून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. मग कोणाला कळतो? निगमाचळ शिखरी, जे वेदांच्या शिखरांवरती म्हणजे वेदरूपी पर्वताच्या शिखरावरती जे बसलेले आहेत, उपनिषदार्थ नगरी जे राहत आहेत, त्या असे जे आहेत की जे आहाती ब्रह्माचा एकाहारी, म्हणजे ब्रह्माच्या पंक्तीला ते बसू शकतात. एकाहारी म्हणजे एका पंक्तीला बसून आहार करणं त्याला एकाहारी असं म्हणतात. तर एका पंक्तीला जे बसतात ते समान दर्जाचे असावे लागतात. तर म्हणून ब्रह्माच्या दर्जाचे असे जे आहेत, काय सुंदर शब्द आहेत बघा, प्रत्येक शब्द असा लक्षात घेण्यासारखा आहे. तर ब्रह्माचा एकाहारी तयासीच कळे, त्यांना ते बरोबर कळतं. आता या नामाबद्दल आणखीन पुढे ते काय सांगतायत भगवंत, हेही असो, म्हणजे आता ते तर राहू दे, प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची ये. म्हणजे प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानी ह्या सृष्टीची जी निर्मिती केली, आवृत्ती याचा अर्थ की निर्मिती, जी त्या ह्या सृष्टीची ब्रह्मदेवानीची केली ती, आवृत्ती म्हणजे निर्मिती नव्हे, ह्या सृष्टीची जी निर्मिती त्या ब्रह्मदेवानी केली ती कशामुळे केली किंवा कशा प्रकारे झाली? जया एका आवृत्ती नामाची आहे. ह्या नामाची आवृत्ती म्हणजे ते नाव घेऊन पुन्हा पुन्हा ते नाम घेत
तो राहिला. आणि ते कशा प्रकारे घ्यायचं ते फार सुंदर पुढे वर्णन आहे, ते आपण पाहणार आहोत. तर ते अशा प्रकारे प्रजापतींनी सुद्धा सृष्टीची निर्मिती करताना हे नाम घेतलं, म्हणून सृष्टीची निर्मिती होऊ शकली. म्हणजे किती महत्वाचं हे नाम आहे. आता पुढे मधली एखादी ओवी सोडून 37वी ओवी. मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टीही करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. म्हणजे तो हा ब्रह्मदेव कसा होता, तो ब्रह्मदेवाबद्दल हे म्हटलेलं आहे बरं का सगळं. जो ईश्वरा ते नोळखे, म्हणजे खरी शक्ती कोण आहे ती त्याला माहिती नव्हती. ना सृष्टीही करू शके, म्हणजे त्याला सृष्टी कशी बनवायची तेही त्याला माहिती नव्हती. तो थोरू केला एके नामे जेणे, म्हणजे ही सगळी सृष्टीची निर्मिती त्यांनी, म्हणजे केवढा थोर तो झाला. तो असा त्यांनी थोर, म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी केलं. कशाने? तर या नामामुळे. जयाचा अर्थ जीवी ख्याता, जे वर्णत्रयाचे जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. म्हणजे जयाचा अर्थ जीवी घ्याता, म्हणजे या ध्याता आहे ना, ध्याता म्हणजे या मंत्राच्या उच्चाराने, या मंत्राच्या चिंतनाने म्हणा, चिंतनाने ध्यान करणं. ध्याता हा शब्द जो आहे याचा अर्थ की ध्यान करणं, ह्याचं चिंतन त्यांनी केलं. ह्या मंत्राचं चिंतन त्यांनी केलं. अर्थ, ह्या मंत्राचा जो अर्थ आहे त्याचं चिंतन त्यांनी केलं. नुसतं शब्दाचं चिंतन नाही, अर्थाचं चिंतन त्यांनी केलं. आणि मग वर्णत्रयाचे जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. म्हणजे ह्याच्यामध्ये, या मंत्रामध्ये जो जप आहे, या मंत्राचा जो जप आहे त्याला वर्णत्रय म्हटलेला आहे. म्हणजे वर्ण हा शब्द या ठिकाणी चुकीच्या अर्थाने घेऊ नका. वर्णत्रय जे म्हटलेलं आहे, ह्याचं कारण असं की ह्या मंत्रामध्ये 3 अशा त्रिविध मंत्र आहे. त्रिविध मंत्र आहे म्हणून त्याला वर्णत्रय म्हटलेलं आहे. तो त्रिविध मंत्र त्यांनी जपला आणि त्यामुळे विश्वसृजन योग्यता आली तया. त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता ब्रह्मदेवाला आली. म्हणजे हा मंत्र म्हटल्यामुळे काय परिणाम होतो, काय आपण करू शकतो, हे इतक्या सुंदर शब्दांमध्ये सांगितलं आहे. त्याच्या पुढे 341वी ओवी. ऐसे नाम मंत्रे जेणे, धातया आहे ना, धातया अढंच करणे, तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो. म्हणजे हा जो नाम मंत्र आहे, ह्या मंत्राने धातया म्हणजे ब्रह्मदेवाला अढंच म्हणजे बलवान केलं. असं बलवान केलं की त्यांनी संबंध सृष्टी निर्माण तो करू शकला. अढंच ह्याचा अर्थ अशी सामर्थ्य त्याला दिली. अढंच म्हणजे त्याला असं काही सामर्थ्य दिलं ब्रह्मदेवाला की त्याच्यामुळे त्यांनी संबंध सृष्टीची निर्मिती केली. असा तो जो मंत्र आहे, त्रिविध मंत्र, तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत तो. आता तो मंत्र ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. 42वी ओवी बघा. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आदी वर्णू बुजा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कार. म्हणजे काय बघा, आता हा मंत्रामध्ये 3 ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत
तर पहिलं म्हणजे आदिवर्ण काय आहे, म्हणजे पहिला वर्ण किंवा पहिला ह्याच्यातला शब्द काय आहे, प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार, ओम, ओम हा पहिला शब्द आहे. हा, आदिवर्ण भुजा म्हणजे पहिला शब्द जो आहे तो प्रणवाचा आहे, म्हणजे ओम असा शब्द आहे. त्यानंतर दुसरा दुजा जो आहे तो काय आहे, तत्कारू म्हणजे ओम तत्, ओम तत्. तत् हा दुसरा शब्द आहे. आणि तिजा शब्द जो आहे तो सत्कारू म्हणजे सत हा तिसरा शब्द आहे. म्हणजे एकूण हा मंत्र काय आहे, ओम तत् सत. आलं लक्षात, ओम तत् सत असा हा मंत्र आहे. आणि फार सुंदर त्याचं हे केलेलं आहे. म्हणजे हा मंत्र सुद्धा काय आहे हे ह्या शब्दामध्ये सांगितलं. पण आता पुढे बघा, पुढची ओवी, एवं ओम तत्सत्कारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू, हे फूल तुरंबी सुंदरू. हा, काय तुरंबी सुंदरू, तेच म्हटलं मी, तुरंबी सुंदरू उपनिषदे, उपनिषदते. म्हणजे हे जे ओम तत्सत असं हे जे ब्रह्मनाम आहे, म्हणजे आता ब्रह्माला नाम दिले वेदांनी, ओम तत्सत हे ब्रह्माचं नाव आहे. हे 3 प्रकारचं हे जे नाव आहे, त्रिविध हे जे नाव आहे, हे काय आहे तर हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदते, म्हणजे ह्या फुलाचा वास, तुरंबी सुंदरू उपनिषदते, ह्याचा अर्थ की ह्या फुलाचा तुरंबी सुंदरू म्हणजे या सुंदर फुलाचा तुरंबी म्हणजे वास, सुवास ह्या कोणी घेतला आहे तो उपनिषदांनी घेतलाय. म्हणजे पहा या ठिकाणी वेदांकडून आता उपनिषदांकडे कसं हे सगळं येतं. जे पहिल्यांदा वेद निर्माण झाले त्यातून पुढे उपनिषद निर्माण झाली, तर ह्याचा सुवास उपनिषदांनी घेतला, म्हणजे याचा उल्लेख उपनिषदांमध्येही आहे. पुढची ओवी, येणे सिगा होऊन एक जयी चाले कर्म सात्विक, तई कैवल्या ते पाईक घरीच करी. म्हणजे हा मंत्र उच्चारून जे सात्विक कर्म केलं जातं, हा मंत्र उच्चारून जे सात्विक कर्म केलं जातं त्याच्यामुळे काय होतं, कैवल्या ते पाईक घरीच करी. म्हणजे हा बरोबर ज्ञानदेवांची ही भाषा आहे की कैवल्याला आपल्या घरचा दास करून टाकतो. कैवल्याला आपल्या घरचा दास, पाईक म्हणजे दास, सेवा करायला कैवल्य येतं आपल्या घरी. हा, कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्ती होते असं साधन म्हणतात. की अशा सुंदर प्रकारे ज्ञानदेवांनी म्हटलंय की कैवल्या ते पाईक म्हणजे तुम्हाला कैवल्याकडे जायलाच नको, मोक्षाकडे जाय तेच आलंय तुमच्या घरी. इतकं हा मंत्र आणि सात्विक कृती या 2 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. आता त्यानंतर पुढे पुढची ओवी 46वी घेते. तैसे आदरिजेल सत्कर्म उच्चारैल ब्रह्मनाम, परी नेणीजेल जरी वर्म विनियोगाचे. हा, म्हणजे आता पुढे जात आहेत हा भगवंत, आणखी काहीतरी सांगतायत की सत्कर्म आदरिजेल म्हणजे सत्कर्म करतोय तो माणूस, उच्चारेल ब्रह्मनाम म्हणजे हा मंत्रही म्हणतोय, परी नेणीजेल जरी वर्म विनियोगाचे म्हणजे हा मंत्र कसा म्हणायचा त्याचं जे वर्म आहे ते जर माहिती नसलं तर मग त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे सत्कर्म आहे
मंत्र पण आहे माहिती, पण तो कसा म्हणायचा, कधी कुठला शब्द म्हणायचा हे जर माहिती नसेल तर मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे हे इतक्या गोष्टी सगळ्या एकत्र आल्या पाहिजे. आणि मग आता पुढे आपल्याला ते कसं म्हणायचं, हे नाम कसं घ्यायचं असतं ते सांगितलेलं आहे. एक म्हणजे 48वी ओवी घेणार होते, पण एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये, ती नाही घेतलं तरी चालेल. पुढे जाऊया. तैसे म्हटलंय, ह्याचं कारण त्या आधीच्या ओवीमध्ये जे उदाहरण दिले त्याच्यासारखं असं तैसे. तोंडी ब्रह्मनाम, इथपासून आपण लक्षात घेऊया. तोंडी ब्रह्मनाम 49वी ओवी, आलं ना लक्षात? 49वी ओवी. तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विण काम विफळ होय. म्हणजे त्याचा जो कसा तो मंत्र म्हणायचा हे जर माहिती नसेल तर मग सगळं सर्व कर्म आपलं विफळ होतं. आता 49व्या ओवीनंतर 53वी ओवी. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोग होतो ऐक याचा. आता त्याचा विनियोग कसा करायचा, कसं म्हणायचं ते मी तुला सांगतो, ते आता तू ऐक. थोडं कदाचित आज मी 6पर्यंत घेईन, पण आपण पुढे जाऊया, कारण हे मध्येच सोडण्यासारखं नाही आहे. आता पुढे 24व्या श्लोकानंतरच्या ओव्या. पहिली ओवी जी आहे 54वी. नामीची अक्षरे तिन्ही कर्मा आदी मध्य निदानी प्रयोजावी पै स्थानी इही तिन्ही. म्हणजे ह्या नामामध्ये जी 3 अक्षरं आहेत ती कर्माच्या आधी म्हणजे सुरुवातीला, म्हणजे कर्म करायच्या प्रारंभी, करण्यापूर्वी सुद्धा असं म्हटलं तरी चालेल, आधी मध्ये आणि शेवटी अशा प्रकारे त्याची योजना करायची असते. म्हणजे 3च अक्षर ओम तत् सत, पण ती कशी म्हणायची तर आधी मध्य आणि निदान अशा प्रकारे त्याची योजना करायची असते. आणि ती कशी करायची, पुढची ओवी आहे. हेची एकी हातवटी घेऊन हान किरटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. म्हणजे जे ब्रह्मविद असतात, म्हणजे ज्यांना ब्रह्माचं पूर्ण ज्ञान असतं, ब्रह्मविद म्हणजे ब्रह्माचं पूर्ण ज्ञान ज्यांना असतं, ते बरोबर त्यांना ही हातवटी म्हणजे हातोटी युक्ती ही त्यांना बरोबर कशी योजना करायची या शब्दांची कर्म करताना ते त्यांना बरोबर माहिती असतं. आणि त्यामुळे ते ब्रह्माच्या भेटीला येतात, म्हणजेच मोक्षप्राप्ती त्यांना होऊ शकते. पुढे 56वी ओवी. ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती यज्ञादिकी जे चावळले ओळखी शास्त्राची या. म्हणजे ब्रह्माची भेट व्हावी म्हणून ते फार यज्ञ वगैरे असल्या गोष्टी ह्याच्यावरती ते भर देत नाही, किंवा अगदी शास्त्राने हे सांगितलंय तसंच करायचं अशा प्रकारे ते भर देत नाही. तर ते बरोबर कर्म करताना ह्या पुढची ओवी त्याला लागूनच घ्यायची 57वी. तो आदी तव ओंकारू ध्याने करती गोचरू पाठी आणती उच्चारू वाचेही तो. म्हणजे ते कसं कर्म करतात तर कर्म करायच्या आधी म्हणजे त्याच्या सुरुवातीला, त्याच्याही आधी म्हटलं तरी चालेल, ओंकाराचं ध्यान करायचं. उच्चार नव्हे, लक्षात घ्या. ध्यान म्हणजे आतमध्ये पूर्ण इतका तो ओंकार आपण त्या ओंकारामध्ये ध्यानस्थ व्हायचं.
ध्यानस्थ व्हायचं. करीती गोचरू, म्हणजे तो जणू काही तो ओंकार आत दिसतोय आपल्याला, गोचर होतोय की ओंकार म्हणजे ईश्वर, तर तो जणू काही आतमध्ये आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे त्याचं ध्यान करायचं. आणि मग पहिल्यांदा नुसतं ध्यान, फार किती बरोबर त्याची आखणी आहे बघा. पहिल्यांदा ओंकाराचं नुसतं ध्यान, त्यानंतर पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो, त्यानंतर मग उच्चार करायचा, म्हणजे ओंकाराचा उच्चार नंतर करायचा. तेने ध्यान प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची. म्हणजे ध्यानामुळे, ध्यान आधी का करायचं याचं हे स्पष्टीकरण आहे की ध्यानामुळे तो ओंकार जो आहे तो आपल्यामध्ये आतमध्ये सिद्ध होतो, त्याचा जणू काही साक्षात्कार, तो गोचर होतो. ह्याचा अर्थच तो आहे की तो आपल्यामध्ये सिद्ध होतो, तो ओंकार आपल्यामध्ये सिद्ध होतो, तो आपल्याला गोचर होतो किंवा तो आपल्याला प्रकट होतो, आतमध्ये प्रकट होतो. आणि मग प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाची, म्हणजे नंतर मग स्पष्टपणे उच्चार करून मग ते क्रिया करायला, कर्म करायला मग ते सुरुवात करतात, त्या वाटेने मग पुढे जातात. म्हणजे आधी फक्त ध्यान ओंकाराचं, मग उच्चार आणि त्यानंतर क्रियेला सुरुवात. मग आता पुढे पुढची ओवी मधल्या थोड्या, म्हणजे कर्माच्या आरंभी हे करायचं, हे लक्षात घ्या. त्याच्या पुढची 59वी ओवी वाचलीत तुम्ही तरी तुम्हाला कळेल की कर्माच्या आरंभी तो उच्चार करणं, हे आधी ध्यान करणं मग उच्चार करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर मग आता पुढे जातोय हे 65वी ओवी, मधल्या बऱ्याच गाळल्या आहेत मी. 65वी ओवी. एवं यज्ञ दान तपे जिये गाजते बंध रूपे तिहीची होये सोपे मोक्षाचे तया. म्हणजे यज्ञ दान तप हे जर आपण आपल्या काहीतरी अपेक्षा ठेवून जर केलेल्या असल्या तर त्या काय होतात, बंध निर्माण करतात. बरोबर आहे ना. म्हणजे पुन्हा काहीतरी सुख दुःख काहीतरी ते भोगण्यासाठी पुनर्जन्म आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे या संसार चक्राच्या बंधनामध्ये आपण अडकतो. पण जर ह्याचा म्हणजे कुठलंही कर्म करत असताना अशा प्रकारे जर आपण केलं तर तीहीच होय सोपे. म्हणजे हे यज्ञ दान तप ही कुठलीही कर्म करत असताना मोक्ष जर आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या नामाचा उच्चार करून आपण मोक्ष मिळवू शकतो. म्हणजे आधी ध्यान मग उच्चार हे करून आपण मोक्ष मिळवू शकतो. पण आता पुढे जातोय आपण. त्याच्या पुढे 67वी ओवी. परी हे असो, म्हणजे मध्ये काय काय सांगितलंय. परी हे असो ऐसी या यज्ञ दानादी क्रिया ओंकारे सावयिलिया प्रवर्तती. म्हणजे सावायिलिया याचा अर्थ सहाय्याने, त्याच्या सहाय्याने, ओंकाराच्या सहाय्याने, त्याचं जर सहाय्य आपण घेतलं तर यज्ञ दान ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या कशा होतात तर त्या योग्य प्रकारे पुढे चालू होतात. आता अशा प्रकारे त्या क्रिया चालू झाल्या, यज्ञ दान तप ज्या काय आहेत त्या क्रिया चालू झाल्या. पण मग त्याच्या पुढे काय होतं ते त्याचा उल्लेख 68व्या ओवीत आहे. आणि तो असा आहे
तिया मोटकिया जेथ पळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिते तिये काळी तत्शब्दूत तो. म्हणजे ह्या क्रिया सुरू झाल्या. पहिल्यांदा ओंकाराचं ध्यान केलं, उच्चार केला, त्यानंतर क्रिया सुरू केली. पण क्रिया करता करता म्हणजे यज्ञ करतोय, दान करतोय, काय जे काय आपण करतोय ते करत असताना कदाचित आपण माणसं आहोत, तर त्यामुळे ही शक्यता असते की आपल्याला फळाची, की हे आपण केलं म्हणून त्यामुळे आपल्याला काय फळ मिळावं, त्या फळामध्ये आपण, त्या कर्मफळामध्ये आपण शिरतो. रिगो पाहती निहाळी, रिगो म्हणजे शिरणं, त्या फळाची इच्छा आपण करायला लागतो. शक्यता आहे की माणूस फळाची इच्छा करायला लागतो, की हे सगळं केलंय आत्तापर्यंत बरोबर, परंतु क्रिया करायला सुरुवात केल्यानंतर मनामध्ये विचार येतात की याचं फळ मला असं मिळावं, अशा प्रकारचे विचार येऊ शकतात. आणि मग त्या ठिकाणी प्रयोजिते ती काळी तत् शब्दूतो, म्हणजे त्यावेळेला तत् ह्या शब्दाचा महत्त्व आहे, उच्चार करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, का करायचा आहे, 25व्या श्लोकानंतर पहा. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, ते तत्शब्दे बोली जे ते पैल वस्तू. म्हणजे ते जे काही आहे, म्हणजे ज्याला आपण ब्रह्म म्हणतोय किंवा काय जे काय म्हणतोय, ती जी शक्ती आहे ती कशी आहे, सर्वाही जगा परवते, म्हणजे विश्वातीत आहे, ती जगा परवते आहे. जे एक सर्वही देखते, म्हणजे सर्व साक्षी आहे, ते जगामध्ये जे घडतं ते सगळं काही ते पाहू शकतं, अशा प्रकारची ती शक्ती आहे. त्याला काय म्हणतात, तत्शब्दे बोली जे ते पैल वस्तू. ती जी पलीकडची ती जी वस्तू आहे विश्वातीत, त्याला तत् ह्या शब्दाने ओळखलं जातं. म्हणजे वेदांनी तत् या शब्दाने त्याला उच्चार, त्याचा उल्लेख केलेला आहे. आता त्याच्या पुढची ओवी, ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप घ्यावून या सुमती उच्चार ही व्यक्ती आणती पुढे. म्हणजे ते ज्ञाते पुरुष जे असतात, म्हणजे आता या ठिकाणी ज्यांना त्याचं ब्रह्मविद मगाशी उल्लेख केला आहे, तर असे जे ब्रह्मविद आहेत, जे ज्ञाते पुरुष आहेत, ते काय करतात, तर ते त्यांचं जे चित्त आहे ते चित्त तद्रूप करून टाकतात, त्या तत्वाशी ते तद्रूप होतात ते, आणि उच्चारही स्पष्टपणे मग ते पुढे करतात. म्हणून त्यामध्ये तो तिसरा शब्द आलाय, ओम तत् सत. सत म्हणजे तू आहेस, तू सत शक्ती आहेस, तू ही कल्पना आहे त्याच्यामध्ये, तू सत आहेस. तर तू त्याचाही उच्चार ते करतात, तद्रूप होऊन त्याचा उच्चार आणखी पुढे करत मग ते क्रिया करतात. आणि पुढची ओवी, म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया या तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. म्हणजे ते मग असा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो की ब्रह्मा हे सगळं जे काही आम्ही करतो आहे, ही जी काही क्रिया करतोय, यज्ञ दान जे काही आम्ही करतोय, ते सगळं तुला, त्याचं फळ सगळं तुला, किंवा ती सगळी तुला आम्ही समर्पित करतोय. फळेसी क्रिया या म्हणजे ही सगळी आम्हाला नको आहे, आम्हाला भोगायला नको आहे, ते जी हो तू आम्हा भोगावया काहीची नुरो. म्हणजे आम्हाला भोगायला त्यातलं काहीही न उरू दे, सगळं काही तुला ते प्राप्त होऊ दे, असं. म्हणजे त्याचं सर्व जे काही श्रेय आहे ते तुला आहे, आम्हाला काही नाही. ऐसे तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे
अंग झाडिती न ममे येणे बोले. न ममे इदम न मम, हे माझं नाही, हा यज्ञ मी करत नाही आहे, हे दान मी करत नाही, मीला पूर्णतः काढून टाकतात. न ममे अशा प्रकारे सगळं जे काय आहे ते समर्पण कोणाला करतात तर त्या ओंकार रूपी जे ब्रह्म आहे त्याला करतात. पुढे ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेनेही न सरे, जे करी तेनेसी दुसरे आहे म्हणून. म्हणजे बरोबर वाचलं ना? त्याच्या आधी आता ओंकारे आधार दिले ती घ्यायची नाही. हां, तत्कार्य समर्पित आहे ना, 73 हां हां बरोबर. ती आत्ता घेतली आहे ना मी का नाही घेतली? हां, आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले, हे मी आत्ताच सांगितलं म्हणून ते कदाचित राहिलं असेल. तत्कारे समर्पिले, त्या तत्ला सगळं समर्पण केले. या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मी. कर्मा म्हणजे ज्याच्या कर्माला ब्रह्मत्व येतं किंवा ते कर्म करणाऱ्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं अशा रीतीने. पुढे ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेनेही न सरे, जे करीतेनेसी दुसरे आहे म्हणून. म्हणजे आता हे ब्रह्म अशा प्रकारे सगळं केलं की तुला ते कर्म आम्ही अर्पण करतोय, ते कर्माचं समर्पण तुला करतोय, हा सगळा भाव मनात आला तरी सुद्धा तेनेही न सरे, म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण सगळं झालेलं नाही. काय राहिलंय तर जे करतेनेसी दुसरे आहे म्हणून. म्हणजे आपल्या मनामध्ये जर समजा द्वैत शिल्लक असेल, थोडासा जरी अहंभाव शिल्लक असेल तर मग त्या द्वैतामुळे त्याचं जे काही हे व्हायचं म्हणजे ते ब्रह्माला समर्पण ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. आणि पुढे उदाहरण चांगलं दिलंय म्हणून घेते. मीठ अंगी जळी विरे परी क्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. म्हणजे मीठ जरी जळामध्ये विरून गेलं तरी सुद्धा पाण्याला क्षार म्हणजे मिठाची चव येते. म्हणजे त्या चवीमध्ये ते शेवटी त्या गुणाने तरी ते मीठ राहतच. तसंच कर्म ब्रह्माकारे होण्यामध्ये अडचण कशाची असेल तर आपल्या मनामध्ये जर द्वैत भावना असेल तर ती अडचण आहे. किती सुंदर म्हणजे मिठाची हे देऊन किती सुंदर प्रकारे ते स्पष्ट केलेलं आहे की मीठ विरघळतं पण तरी सुद्धा त्याची चव राहते. तसं आपल्यातलं जर द्वैत भाव गेलेला नसेल तर त्या कर्माचं सगळं स्वरूपच वेगळं होतं. तर आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवा फुलेनी तोंडे बोलती वेदे. म्हणजे वेदामध्ये ईश्वराने स्वतः, कारण वेद हे काय अपौरुषेय म्हणतो ना आपण, म्हणजे ईश्वरानेच ते सांगितलेले आहेत तो ध्वनी सगळा. तर त्यामुळे देवानी वेदामध्ये हे सांगितलेलंच आहे की जोपर्यंत हा दुजा भाव आहे तोपर्यंत संसार भय जोडूनच राहणार, तुम्ही या संसार चक्रामध्ये अडकूनच राहणार, हे वेदामध्ये सांगितलेलंच आहे. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परिवयसे, सत शब्द या ऋणा दोषे ठेवला. ऋणा दोषे ठेविला. म्हणजे हा सत शब्द का ठेवलेला आहे
तर परत्वे ब्रह्म असे, म्हणजे ते जे परत्व आहे ना, तर विश्वातीत आहे, परत्व आहे, आपल्यापासून वेगळं आपल्याला वाटतं, तसं ते वाटू नये. ते आत्मत्व म्हणजे आपल्या अनुभवाला ते यावं, म्हणजे आपण तेच आहोत असा अनुभव आपल्याला यावा. म्हणून ह्या द्वैताची जी उणीव आहे, त्याच्यामध्ये जो दोष आहे, तो दोष जो आहे तो देवानी काढण्याचा प्रयत्न केलाय सत ह्या शब्दाने. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी. म्हणजे ओंकार म्हणजे आधी ओंकाराचा उच्चार, मग तत्काराचा उच्चार, हे सगळं करून जे कर्म केलं जातं ते जे कर्म आहे ते ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी. याचा अर्थ ते जे कर्म आहे ते करून ते ब्रह्म आपल्या शरीरामध्ये आहे अशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे, अशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे. म्हणजे आपण समर्पण कोणाला तरी दुसऱ्याला करतोय असं नाही, ते समर्पण आपल्यालाच करतोय, इतकं ते ब्रह्म आपल्यामध्ये अनुभवाला आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे हे जे प्रशस्तादी बोलवरी असं जे आहे ना, त्याचा अर्थ असा की आपलं शरीर त्या ब्रह्मवस्तूंनी भरून गेलं पाहिजे. असा खरं म्हणजे अर्थ की आपलं शरीर ते आपल्या अनुभवाला कधी येईल की आपलं शरीर हे काही वेगळं नाहीच आहे, त्या ब्रह्मवस्तूंनी ते भरून गेलेलं आहे असा अनुभव आपल्याला आला पाहिजे. प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोग आहे, तोची ऐका होये तैसा सांगो. म्हणजे अशा प्रकारे सत शब्दाचा हा विनियोग करायचा असतो. आणि तो आता मी म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जर आपण केलं तर काय होतं ते आता याच्या पुढे ते सांगतात. एक मिनिट. तरी आता पुढच्या उभ्या आहेत. तरी सत शब्द येणे आटून असताचे नाणे. मी वाचते त्याच वेळेला शब्द अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करा, आता तुम्हाला अगदी सोपा जाईल हा अर्थ. तरी सत शब्दे येणे आटून असताचे नाणे, दावी जे अव्यंग वाणे सत्तेचे रूप. कळतंय ना की असत आपण सगळं जे जीवन जगतोय ते कसं आहे, असत आहे, अज्ञानातलं जीवन आहे सगळं. ते सगळं ते नाणंच आटवून टाकलंय आता. आणि जी खरी सत्ता आहे त्या खऱ्या सत्तेचं अव्यंगवाणे रूप आता अस्तित्वामध्ये आलेलं आहे. अव्यंगवाणे म्हणजे कुठलंही आता दोष राहिलेला नाही, अशा प्रकारे सर्व परिस्थिती झाली आहे. ते पुढे मधल्या 1-2 ओव्या गाळून किती 83 ओवी. तेणेसी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करून सम ऐक्य बोधे. म्हणजे असं जे प्रशस्त कर्म आहे, आता प्रशस्त ह्याचा अर्थ कळलाय ना की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ते ब्रह्म व्यापूनच राहिलेलं आहे आणि त्या शरीराने आपण ते कर्म करतोय आहे. तर असं ते प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करून सम ऐक्य बोधे. म्हणजे आपण त्या ब्रह्माशी आता एकरूप झालेलो आहे ह्याचा अनुभव आपल्याला यावा, असं ते कर्म असलं पाहिजे. तरी ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळूनी होई जे एकसरे सत मात्रची.
सत्य आहे बरं का तिथे. जर चुकून न आला असेल ना, हां माझ्याही याच्यामध्ये आहे, पण तो संधी कधी कधी होतो पण संस्कृतमध्ये त आणि म असा न होतो. जे सत मार्गाचा जसा सन्मार्ग होतो ना, संधी होतो. तसं तो संधी होतो. हां असेल असेल तसं तशी असेल. फार- पण आपण त्या ठिकाणी त घेऊया. त्याचं कारण हा अर्थ बरोबर लक्षामध्ये राहायला पाहिजे, म्हणून की ओंकाराचं हे, त्यानंतर तत्कार आणि त्यानंतर कर्म दाविले ब्रह्माकारे, म्हणजे ब्रह्माला ते समर्पित केलं. पण ते कसं, तर सत म्हणजे तूच सत आहेस, माझं अस्तित्व जे आहे ते म्हणजे तूच आहेस, असं त्या सत ह्याचा अर्थ आहे. की मी वेगळा नाही आहे, तुझं अस्तित्व आणि मी हे एकच आहोत, असा त्या सतचा अर्थ आहे. सत मात्र अशा प्रकारे. आणि कारण उपनिषदामध्ये सुद्धा पहा, एकमेवा द्वितीय असं म्हटलेलं आहे की दुसरं काही सत्य नाहीच, एक सत्य काय आहे तर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आता तेच ब्रह्म म्हणजे मी आहे अशी कल्पना. म्हणून सत मात्रा जी आहे ती त्या ब्रह्मालाही लागू होते, आपल्यालाही लागू होते. म्हणजे आपलं असत जातं, जो पहिल्यांदा म्हटलंय ना, असताचे नाणे आठवून म्हटलंय ना, त्याचा अर्थ हे दोन सगळं एकत्र घ्या म्हणजे लक्षात येईल की असताचे नाणे आठवून का म्हटलंय. तर असताचं आता नाणं राहिलंच कसं, की ज्या वेळेला ते ब्रह्म आणि मी एकच झालेलं आहे त्या वेळेला सगळं सत झालेलं आहे. तर असं असताचं ते नाणं गेलेलं आहे आता. ऐसा हा ऐसा हा अंतरंगू सत शब्दाचा विनियोगू जाणे म्हणे श्रीरंगू मी ना. हां हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी ना म्हणे हो, असं त्या ओळीचा शेवट आहे. म्हणजे काय, हे अशा प्रकारे सत शब्दाचा विनियोग कसा करायचा, त्याचं अंतरंग म्हणजे त्याचं खरं स्वरूप हे श्रीरंगाने सांगितलेलं आहे. आणि हा जो शेवटी आहे ना, मी ना म्हणे हो असं जे म्हटलेलं आहे हे ज्ञानदेव म्हणतात. हां हे ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात. मी सांगत नाही आहे, हे त्या श्रीकृष्णाने हे सांगितलेलं आहे, मी ना म्हणे हो. कारण का, तर पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. जर मी म्हटलं की मी म्हणतोय हे, तर काय होईल की मी आणि तो श्रीरंग वेगळा आहे असं होईल. तर तसं नाही आहे, ते श्रीरंगानेच म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या तोंडून बाहेर पडले पण ते त्याचेच शब्द आहेत असं श्री ज्ञानदेव म्हणतात. थोडंसं राहिलंय आता, काय करू, एक पुढच्या बुधवारी थोडं राहिलंय. नाही असं घाईत घेण्यापेक्षा निदान हे सगळं स्पष्ट झालं की ओम तत्सत हे स्पष्ट आज व्हावं अशी माझी कल्पना होती. ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता या सत शब्दाबद्दल वगैरे अजून थोडासा उल्लेख आहे, तो आपण पुढच्या तासाला करूया. घाईघाईत संपवण्यात काही नाही. आणि पुढचं फार थोडं आहे, म्हणजे पुढच्या वेळेला आता ते साधारण 10 मिनिटामध्ये होईल. आणि त्याच्यानंतर 18वा अध्याय. 18 वाजले तरी आल्यावरच